खूप सुंदर अशी फुलं दिसत होती आणि फुलांचा रंगही खूप छानच दिसत होता. तर काही शॉपिंग केलेली होती मैत्रिणीने. आता मैत्रिणीने शॉपिंग केली म्हणून तिने मला पाहायला बोलवलेलं होतं. तर आज होता रविवार, आज आहे एकादशी. आता एकादशी म्हटल्यावर आम्हाला तर उपवासच होता. पण आज आमच्याकडे पाहुणे जेवणासाठी येणार होते. आता जेवायला पाहुणे येणार म्हणून डाळ, भात, भाजी, चपाती असा बेत केलेला होता. आता मी डाळीला फोडणी तर घालून घेतली आणि इकडे भाजीलाही फोडणी दिलेली होती. आता तोपर्यंत म्हटलं काल धुवून वाळत घातलेली कपडे होती ती काढून आणायची होती. तर म्हटलं चला तोपर्यंत ती कपडे काढून आणले. आता कपडे काढून आणले तोपर्यंत माझं पीठही छान मुरलेलं होतं. पीठ मुरल्यानंतर म्हटलं चपात्या करून घेतल्या आणि खरडाही बनवून घेतला. आता एकच भाजी पाहुण्यांना कशी वाढायची म्हणून मी दुसरी बटाट्याची भाजीही बनवून घेतली. पाहुणे येऊन जेवून गेले. त्याच्यानंतर मी माझी सगळी कामे उरकली. कामे उरकल्यानंतर 4-5च्या दरम्यान मी माझ्या मैत्रिणीकडे आले. आता तिने खूप सारी शॉपिंग केलेली होती. आता बेडशीट वगैरे तिने घेतलेले होते तेही मला दाखवले आणि ही साडी खूप छान होती. तिच्या मैत्रिणीने तिला दिलेली होती. पण तिच्या अंगावर ती साडी कशी दिसेल हा प्रश्न तिला होता. तर मी तिला दाखवली, किती छान दिसते ती साडी. आता इथे तिच्या इथे चिनी गुलाब छान असा आलेला होता. म्हटलं मलाही हे रोप एक न्यायचे. तर म्हटलं उशीर झालेला आहे, मी नंतर नेईल. आणि तिच्याकडे चुकून माझं वायफर तिच्या गाडीत आलेलं होतं. म्हटलं चला वायफरही घेऊन जाऊया. तर चला, कसा वाटला व्लॉग तोपर्यंत बाय, भेटूया उद्या.